हाय, आता इथं मी घेतलेलं आहे बोकडाचं मटण. आता हे चांगलं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे शिजायला टाकायचं आहे. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तेल. ते टाकायचं आहे ते मटण. टाकायची आहे हळद, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आता मी कुकरचं झाकण लावते. आपल्याला हे चांगलं शिजवून द्यायचं आहे. तर गरम पाणी ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शिजायला. तर त्याचं पाणी आटून गेलेलं आहे आणि गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. मी इथं लसूण, खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे. आता मी ही पेस्ट एका भांड्यात काढून घेतलेलं आहे. इथं फुटाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आता इथं आपलं मटण शिजलेलं आहे. तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता आपल्याला ह्याचा रस्सा बनवायचा आहे. आता मी इथं गरम पाणी ठेवलेलं आहे. आता आपल्याला मटणाच्या भाजीमध्ये टाकायचं आहे. तर मी इथे एक माप तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे खोबरं बारीक केलेलं आता हे टाकून घ्यायचं आहे. चांगलं तेलामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. मी इथं धनपासून अद्रक पेस्ट घेतलेली आहे. आता हे याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. टाकायचं आहे. हे आपल्याला असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इथं घरचा काळा मसाला घेतलेला आहे. ते चांगलं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचंय. आता इथं मी घेतलेला आहे मटण मसाला. आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथं बघू शकता मी इथं गिरवी करून घेतलेली आहे आणि मस्त झणझणीत अशी आपल्याला मटणाचा रस्सा करायचा आहे. आणि आता मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकत आहे. आता ही मटण शिजवलेलं आता ह्या गिरवीमध्ये आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं आपल्याला गावरान पद्धतीने मटण रस्सा करायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता चांगलं मी गिरवी करून घेतलेली आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली गिरवी कशी झालेली आहे. आणि आता थोड्या वेळाने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी हे गरम पाणी टाकून घेते. आपल्याला आता पातळ रस्सा बनवायचा आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. आता मी इथं मीठ टाकून घेतलेलं आहे.
आता आपल्याला हे चांगलं शिजून द्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे. आता हे आपण फुटाणे घेतलेले बारीक करून आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मी आणि हे आपल्याला मिक्स करून ह्याच्यात टाकायचं आहे. आता हे टाकल्यानंतर भाजी आपली थोडीशी जरा घट्ट होईल, म्हणजे पातळ होणार नाही. आता तुम्ही इथं बघू शकता. आता आपल्याला हे चांगलं शिजून द्यायचं आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता आता इथं भाजीला उकळी आलेली आहे, मस्त अशी तर्री तुम्ही बघू शकता. तर आता मी इथं गॅस बारीक करत आहे आणि आपल्याला आता हे शिजून द्यायचं आहे थोडा वेळ. तुम्ही बघू शकता आता इथं आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय बाय.